राम राम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आलो आहे शिमग्याला गावाला आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे माझं थोडंसं चिऱ्या मातीचं घर। म्हणजे प्रदूषणमधून बाहेर निघून आपण कोकणामध्ये आलो आहे शिमग्याला आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे आमचं थोडंसं छोटंफार घर। तर ते आवडलं तर नक्कीच तर तुम्ही लाईक करा आणि सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं। तर चला तर मग दाखवूया। बघू शकता मुलांसाठी खेळण्यासाठी क्रिकेटचा एक ग्राउंड आहे, इथे क्रिकेट खेळू शकतात पोरं आणि इकडे घर सुद्धा आहेत। हे बघा असा रस्ता गेलाय आणि त्याचबरोबर इथे आंब्याचे झाड सुद्धा आहेत। हे बघा हे इथे आंब्याचे झाड आहेत, अजून आंबे काय आलेले नाहीत, म्हणजे काही झाडांना आंबे आलेले नाहीत तर ते वाईट आहे। आणि ते काजू आलेले आहेत, काजूचे मोड सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे। आणि त्याचबरोबर काही बिया सुद्धा आलेल्या आहेत। तर हा असा रस्ता आहे आणि इकडे साईडला बघू शकता इथे काजूची झाडं खूप लावली गेलेली आहेत आणि आंब्याचे सुद्धा। बघा तुम्हाला मी माझं घर दाखवणारच आहे, तर टेन्शन नाही। बघा तर तुम्ही आता आपण घराच्या पाठच्या साईडला आलोय, तुम्ही इकडे बघू शकता। कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि इथे बघा फणसाची झाडं सुद्धा लावलेली आहेत, पण फणस अजून काय आलेले नाही, फार काय आलेले नाही आहेत, कारण छोटे छोटेच आहेत। बघा तुम्ही बघू शकता आणि आमचा हिरो तुम्ही बघू शकता की इकडे पाठी फिरतोय, सोल्जर नावाचा। आता तुम्हाला फ्रंट मधून दाखवतो तुमचं घर। बघा हे मुंबईवरून गाड्या आलेल्या आहेत शिमग्याला आणि आता आज जाणार आहेत, शिमगा झालेला आहे तर निघणार आहेत सगळे। हे बघा हा आमचा घर आहे, इथे 3 भाऊ राहतात। आता आपण आतमध्ये जाऊया। हे बघा ते मोठे काका, ते बारके मधले आणि इकडे सगळ्यात बारके। आणि आता आपण ह्या साईडला जाऊया। हे बघा आंब्याची झाडं, कमेंट मध्ये सांगा की कसं वाटतंय। पहिले गावामध्ये मातीचे घर होते, त्याच्यानंतर असं चिऱ्याची घरं झालेली आहेत। पण हे बघा आमचे सरदार सोल्जर। आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब करून लाईक करा आणि भेटूया आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या।